नमस्कार मित्रांनो, मी जयेश. मित्रांनो, आज आपण गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याआधी काही केलं पाहिजे त्याविषयी माहिती. कारण जेव्हा आपले जे सैनिक असतात, युद्धावर लढाई ज्या बॉर्डरवर जातात, तेव्हा ते युद्ध करण्यापूर्वी त्यांना पहिली प्रशिक्षण दिलं जातं की आपण कसं काय केलं पाहिजे. डायरेक्ट त्यांना पाठवत नाही. तसं आपण गुंतवणूक करण्याआधी पण आपण आपली रिस्क मॅनेजमेंट बघितली पाहिजे की रिस्क काय काय होऊ शकते, आणि म्हणूनच आपण गुंतवणूक करण्याआधी काय केले पाहिजे त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं गुंतवणूक करण्याआधी आपल्याकडे एक इमर्जन्सी फंड असणे गरजेचं आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तर इमर्जन्सीमध्ये कामाला येणारा फंड. आता तो किती पण होऊ शकतो, 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 6 महिने, 1 वर्ष. आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय? जर आपण आता पैसे कुठे इमर्जन्सी फंड न ठेवता कुठे जर गुंतवणूक केली, आता गुंतवणूक समजा तू कुठे तुम्ही करू शकतात, आणि जर तिकडे पैसे लॉक होत असेल आपले आणि इमर्जन्सी आपल्याला गरज पडली, म्हणजे इमर्जन्सी आपल्या घरी कोण आजारी पडलं किंवा आपल्याला इमर्जन्सीमध्ये एखादा घरी काहीतरी कार्य आलं, लग्न कार्य आलं, असं काय आलं, किंवा असं काहीतरी आपल्याला येऊ शकते, किंवा आपली नोकरी थोडीशी 2-4 महिने गॅप होऊ शकतो. तर अशा वेळी आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणे गरजेचं आहे. तो तुमच्यावर डिपेंड आहे की किती असलं पाहिजे. कारण जर तुम्हाला तुमच्या बेसिक नीड्स आहेत ज्या फ्युचरमध्ये लागणाऱ्या, त्या माझ्या हिशोबाने 5 ते 6 महिना एवढा आपल्याकडे म्युच्युअल फंड, आपला इमर्जन्सी फंड असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे इमर्जन्सी फंड असणे गरजेचं आहे. दुसरं आलं आपल्याकडे हेल्थ प्लॅन. तर मित्रांनो, हेल्थ प्लॅन, आता काय हेल्थ प्लॅन पाहिजे? तर लोकांना वाटते की पैसे मेडिक्लेम काढलं की पैसे परत मिळत नाहीत. पण मित्रांनो, समजा आपण आता गुंतवणूक सुरू केलं आहे, महिन्याला समजा आपल्याला आपली सॅलरी 25,000 पगार आहे आणि आपण त्याला 10,000 गुंतवणूक करत आहे, होतील तुमचे 2-4 वर्षामध्ये तुमचे पैसे समजा 10,000 आणि 2-4 वर्षामध्ये तुमचे 2-2.5-3 लाख होतील. पण देव न करू आपण जर आजारी पडलो आणि आपण जर मेडिक्लेम घेतला नसेल किंवा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन जर घेतला नसेल, तर आपले ते पैसे 3-4 वर्षाचे पैसे जे आपण जमा केले ते आपले एकाच वेळी आपले पैसे निघून जातील. म्हणून मित्रांनो, पहिलं गुंतवणूक करण्याआधी फक्त थोडीशी अमाऊंट येऊन प्रीमियम परत मिळत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, पण आपल्याला त्याच्यात सुरक्षितता भेटते, म्हणजे आपली रिस्क मॅनेज होते. म्हणजे आपण जर पैसे गुंतवणूक करण्याआधी जर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला त्याला रिटर्न गुंतवणुकीमध्ये मिळतो. तिसरं आहे टर्म प्लॅन. आता टर्म प्लॅन काय असतो? टर्म प्लॅन सुद्धा एक मेडिक्लेम सारखंच आहे, किती पैसे भेटत नाही म्हणून लोक काढत नाही. पण टर्म प्लॅन सुद्धा तुम्हाला एक तुमच्या फॅमिलीला एक रिस्क जर आपण नसलो तर आपल्या फॅमिलीला प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. म्हणून मित्रांनो, हे टर्म प्लॅन, ह्या टर्म प्लॅनचं प्रीमियम फार कमी असतो. म्हणजे आपण जे नेहमी आपण जे एन्टरटेनमेंट प्लॅन काढतो त्याच्या तुलनेने बोलतो 10% पण नसतो. त्याच्यामुळे जरी पैसे आपण त्याचा विचार केला की हां मला पैसे मिळत नाही, पण आपल्या फॅमिलीला त्याचं प्रोटेक्शन मिळतं आणि ते कामाला येतं. म्हणून मित्रांनो, गुंतवणूक करण्याआधी एक इमर्जन्सी फंड, दुसरा हेल्थ फंड आणि तिसरं टर्म प्लॅन, हे 3 गोष्टी करणे गरजेचं आहे. तेव्हा तुमचे पैसे गुंतवणूक करण्यासाठी, पुढे ग्रो करण्यासाठी वाढतील, आणि तुम्ही एक फायनान्शियल जे असतात त्याच्या जी गोष्ट आपण करतो फायनान्समध्ये की आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे किंवा फ्रीडम पाहिजे, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण पुढे असता तो एक असतो. म्हणून जसं गाडी चालवण्या अगोदर आपलं हेल्मेट, शूज घालणे गरजेचं आहे, तसं इमर्जन्सी फंड, हेल्थ प्लॅन आणि टर्म प्लॅन हे 3 आपण पहिले करणं गरजेचं आहे. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओला बोलू.